स्वातंत्र्यवीर कैलासवासी वसंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाला विश्वविजया पाषाणकर ट्रस्टने रुग्णवाहिका भेट दिली। अनेक सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या पाषाणकर ट्रस्टने ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळाला एक रुग्णवाहिका सप्रेम भेट देऊन तरुणांनी आपल्या माता पित्यांना विसरता कामा नये असा संदेश दिला। आम्ही ज्या जमिनीवर आज सगळे उभे आहोत ती आमच्या वाडवडिलांनी कमवलेली आहे आणि त्याची फळं आम्ही आज उपभोगतोय आणि त्यांच्या पुण्यामुळे आम्ही व्यवस्थित राहिलेलो आहे आणि त्या पुण्याचं कुठेतरी ऋण हे करायला पाहिजे। त्याच्याकरता आमच्या आजोबांच्या नावाने आणि खाली जो विश्वविजया पाषाणकर ट्रस्ट आहे तो माझ्या आई वडिलांच्या नावाचा आहे। त्याच्यामार्फत आम्ही हे अशा प्रकारचे हे करत असतो उपक्रम। आज आम्ही माळीनगरला सुद्धा एक तशीच हे दिलेली आहे व्हॅन ॲम्ब्युलन्स आणि परत विश्वानंद पाषाणकर वसतिगृह म्हणून महात्मा फुले वसतिगृहाच्या तिथं देणगी देऊन त्याचं नाव दिलेलं आहे आणि ह्या प्रकारे आम्ही त्यांच्या काहीतरी थोडं बहुत काय होईना म्हणजे आज त्यांच्या पुण्यातून आपण तर त्यांच्या ऋणातून उतरायचं होऊ शकत नाही, परंतु फुलाचे तरी हे म्हणून आम्ही ह्या प्रकारे हे करत आहोत। तर पाषाणकर कुटुंबीय आणि ज्येष्ठ नागरिक हे खूप जुनं नातं असल्याचं मत नगरसेवक बाळासाहेब बोडके यांनी व्यक्त केलं। पाषाणकर कुटुंबीय आणि शिवाजीनगर गावठाण यांचा गेले 100 वर्षाचा संबंध आहे आणि पाषाणकर कुटुंबीय सर्व बंधू आणि त्यांच्या घरातले सर्व लोक गावठाणसाठी सामाजिक उपक्रम कायम राबवत असतात आणि त्यांनी आज जो ज्येष्ठ नागरिकांना ॲम्ब्युलन्स जी भेट दिलेली आहे त्याबद्दल शिवाजीनगर गावठाणतर्फे व ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांचे आभार मानतो। एक कुटुंबीय म्हणून पाषाणकर परिवाराचा समाजाप्रती असणारा स्नेहभाव पाहून या परिवाराचा घटक असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असं सपना रासकर यांनी सांगितलं। हे जे आहे आमच्या आजोबाजींच्या नावाने केलेलं आहे, पण एवढंच की आमचे आई वडील काका काकी आजी आजोबा यांनी आम्हाला जे शिक्षण दिलंय ज्याच्यामुळे आज आम्ही स्वतः तुम्ही तरुणांचा मगाशी विषय काढला, आज आम्ही सुद्धा तरुण आहोत, पण आज आमच्या पाषाणकर फॅमिलीमध्ये आता मी बाकीच्यांचं बोलत नाही पण आम्हाला जे शिक्षण मिळाले आजी आजोबांकडून येते तर आम्ही इतके शिकलेले आहोत असून सुद्धा आमच्यामध्ये जे शिक्षण त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे प्रौढांचं म्हणा कोणीही असू दे त्यांचे आम्ही आदर कसे करायचे हे आम्ही त्यांच्याकडून शिकले आहोत। यावेळी ज्येष्ठ नागरिकांसोबतच नगरसेवक बाळासाहेब बोडके, नेक्स्ट जनरेशनचे संचालक इक्बाल शेख इत्यादी मान्यवर उपस्थित होते।